श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आज चला तर मग रथसप्तमीपासून आपल्याला दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने काय काय फायदे होणार आहे ते सगळं सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा। चला तर रथसप्तमी आहे 16 तारखेला। रथसप्तमीपासून आपल्याला दररोज सूर्याला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते, आपल्याला धनसंपदा प्राप्त होते आणि आपली समाजामध्ये कीर्ती वाढते। रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी करत असतो। ह्या दिवशी सूर्य जयंती असेही म्हणतात। रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात। ह्या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते। धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवांची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून आपण रथसप्तमीचे अनन्यसाधारण आहे। म्हणून आपण सूर्यनारायणाच्या जन्मदिवशी म्हणजे जयंतीच्या दिवशी पासनं आपल्याला एक संकल्प करायचा आहे। दररोज उगत्या सूर्याला 1 लोटा जल घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तीळ आणि गूळ आणि अक्षदान, 1 लाल फूल आणि थोडंसं कुंकू, ह्या वस्तू असेल तर टाकू शकता। जरी नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध जल घेऊन अंघोळ झाल्या उगत्या सूर्याला जर जल अर्पण केले तर आपले अनेक आजार बरे होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि आपण जे काही कार्य करतो ते कार्य पूर्ण होतात। ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह मजबूत असतो ते सूर्यासारखं चमकतच असतात आणि ज्याचे सूर्यग्रह कमजोर असते त्या मनुष्याचं कोणत्याही कार्यामध्ये यश प्राप्ती होत नाही आणि ते खूप काही प्रयत्न करून सुद्धा त्यांना मनासारखं यश प्राप्त होत नाही। जर असं असेल तर आपण दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले सूर्यग्रह मजबूत होतो आणि आपल्या सगळे कार्य पूर्ण होतात आणि सूर्यदेवाची कृपा आशीर्वाद प्राप्त होते। हा सूर्यदेव आहे, साक्षात दर्शन देणारा हा देवता, हा एकमेव देवता आहे। ते दररोज आपल्याला दर्शन देतात। कोणतेही देवता आपल्या मूर्ती स्वरूपामध्ये दर्शन करत असतो, पण सूर्यदेव हे साक्षात आपल्याला दर्शन देत असतात। म्हणून जो मनुष्य उगत्या सूर्याला जल अर्पण करतो तो सूर्यासारखा चमकत असतो, कधीही तो मागे फिरून पाहत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही ते करतात ते सगळे कार्य यशस्वीपणे पूर्ण होतात। म्हणून 1 लोटा जल घेऊन आपल्याला सूर्याला जल अर्पण जरूर करायचं आहे। जल अर्पण करताना जर तुम्हाला कोणते मंत्र येत असेल तर सूर्याचे मंत्र तुम्ही म्हणू शकता। जर तुम्हाला मंत्र कोणते येत नसेल तर मी जे मंत्र सांगेल ते मंत्र तुम्ही दररोज म्हणून सूर्याला जल अर्पण करावे। तो मंत्र कोणता आहे? ओम ह्रीं गृणी सूर्याय आदित्य क्लीं ओम। हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे। समजा तुम्हाला हे मंत्र येत नसेल तर गायत्री मंत्र म्हणा। 24 वेळेस गायत्री मंत्र म्हणून उगत्या सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि ते जल आपल्या पायावर पडणार नाही ह्याची काळजी घ्या। ते जल तुळशीमध्ये तरी पडावं किंवा एखादी कुंडीत पडावं। दररोज जल अर्पण करून थोडासा जल तांब्यामध्ये ठेवून ते थोडंसं तीर्थ घ्यावे आणि थोडं घरात शिंपडावे। धन्यवाद। माहिती कशी वाटली, आवडली